आशा भोसलेजी, म्हणजे जी सिनेमा आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जी 5 टॉप नावं आहेत की मुकेशजी, मोहम्मद रफीजी, किशोर कुमारजी, लता मंगेशकरजी आणि आशा भोसलेजी, ही 5 कोंदणातील हिरे आहेत की ज्यामधील आता हे शेवटचा हिरा म्हणून जे होत्या आशा भोसलेजी, त्याही आपल्याला आता सोडून गेलेल्या आहेत. खूप अप्रतिम त्यांची गाणी आहेत. अगदी अवीट आणि डिफरंट टाईपची गाणी त्यांनी गायलेली आहेत. प्रत्येक कॅटेगरीची गाणी त्यांनी गायलेली आहेत, वेगवेगळ्या ढंगाची. अगदी साधी घ्यायचं झालं तर उदाहरण चुरा लिया है तुमने जो दिल को, यादों की भारतमधील तू तू है वही दिल ने जिसे आपने कहा हे गाणं, किंवा इजाजतमधलं मेरा कुछ सामान तुम्हारे पास है. त्याचप्रमाणे लताजींचं आणि त्यांचं जे एक गाणं आहे दोघांचं, इतकं तुम्ही जर ते गाणं ऐकलं की इतका छान दोघींचा असा ताळमेळ आणि आवाज आहे ना. उत्सव सिनेमामधलं मन क्यू बहका रे बहका, अप्रतिम आवाज. म्हणजे त्यांचा आवाज फक्त ऐका, किती छान आवाज आहे आणि किती त्यांनी त्या शब्दांना आणि त्या संगीताला न्याय दिलेला आहे. तसंच मराठीमधीलही त्यांची काही गाणी आहेत की एक झोका, चुके काळजाचा ठोका हे असू दे, किंवा हे जीवन सुंदर आहे हे गाणं ऐका, किती छान गाणं आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि निगेटिव्ह दृष्टिकोन असं दाखवलेलं आहे की जी आशाजींनी जो आवाज दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दाखवले की पॉझिटिव्हली बघा जगाकडे, काय काय दिसते, सुंदर निसर्ग आहे, सुंदर परिसर आहे, सुंदर जीवन आहे, किती जीवन सुंदर आहे. आणि अपोजिट साईडला जो असतो हिरो, तो म्हणत असतो की नाही सगळीकडे हे झालं आहे ते झालं आहे, असं नाही, जीवनात काय अर्थ नाही, अशा पद्धतीनं. पण त्यांनी जो पॉझिटिव्हिटी त्या गाण्यातून दाखवलेलं आहे आणि किती छान आवाजात ते सगळं सादर केलेलं गाणं, खूप छान गाणं आहे. हे जीवन सुंदर आहे असं ते गाणं आहे. तर अशा पद्धतीने हजारो गाणी त्यांच्या, कुठल्या कुठल्या गाण्याचं आपण वर्णन करायचं हे अवघड आहे. ऐका तुम्ही त्यांची गाणी. आणि ज्या 92 वर्षाच्या होत्या पण इतक्या एनर्जेटिक आणि इतक्या उत्साही होत्या की त्यांना कधी असं बघून वाटलंच नाही की या कधी म्हाताऱ्या झाल्यात, कधीच नाही. 92 वर्षाच्या तरुण होत्या त्या, तरुणी होत्या. इतकं त्यांचं बोलणं, त्यांचा ॲटिट्यूड कायम असा फ्रेश असायचा. म्हणजे आपण म्हणतोय ना की तुम्ही वयानं नाही तर मनानं म्हातारे होत असता. तुम्ही मनानं म्हातार झाला तर तुम्ही 30 वर्षाचा असला तरी तुम्ही म्हातार होता, आणि मनानं जर तरुण असला तर 92 वर्षाचे सुद्धा तुम्ही तरुण असता, हे त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांच्या आयुष्यभराचा त्यांची जर्नी, त्यांचं सगळा प्रवास बघितला तर तो खूप निवांत मस्त एन्जॉयबल होता आणि खूप आनंददायी, आणि ते त्यांच्या गाण्यातून पण झळकत होता. तर आपण त्यांची ही गाणी, त्यांचे शब्द सदैव आपण ऐकत राहू, त्याचा आनंद घेत राहू, आणि हे सदैव आपल्याबरोबर राहतील ही त्यांची आठवणी. थँक्यू.